वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही गेलो होतो जगदंबा माता येथे मंदिरात, म्हणजे सोनाईच्या टेम्पलमध्ये. तर त्या टेम्पलमध्ये आमचं इथं खूप मस्त आणि छान दर्शन झालंय. तर आता आपण आपली गाडी पार्किंगमधून काढूया आणि देन जाऊया देवगडमध्ये. तर देवगडला जाण्यासाठी आता आम्ही निघतोय. पार्किंगमधून गाडी काढली आहे. आई बाबा हळूहळू येत आहे. तर मग आता जाऊया देवगडला. तर देवगडला जाण्यासाठी निघलोय. तर रोडावर हायवेवर ही देवगडची खूप छान कमान केली आहे, पण ही मेन कमान नाही आहे. याच्यानंतर अजून मध्ये 1-2 किलोमीटर गेल्यानंतर अजून आता आपल्याला ह्या कमानच्या मध्ये जायचंय आणि ह्या कमानच्या मध्ये गेल्यानंतर अजून आपल्याला 1-2 किलोमीटर गाडीने तिथे जायचं आहे. मग त्याच्यानंतर तिथं आहे दुसरी मेन कमान. तर दुसरी मेन कमानकडे आपण आता जाऊया. तर इथं आजूबाजूला खूप छान वाटतंय रोडाच्या, जे की आहे शेत. तर इथेच पुढे आपण आल्यावर आपल्याला मेन कमान दिसते. ह्या कमानच्या नंतर मेन देवगडचं मंदिर स्टार्ट होणार आहे. तर चला आपण जाऊया मेन कमानातून मंदिराकडे. तर आता मेन कमानीमधून आपण चाललो आहे मंदिराकडे. तर मंदिराकडे आपण आलोय आणि मंदिराकडे इतकी छान आणि नो चार्जेबल पार्किंग ठेवलेली होती आणि खूप मस्त इतकं क्लीन होतं. पार्किंग सुद्धा खूप छान क्लीन होती. मग आम्ही गाडी पार्क केली आहे देवगडच्या पार्किंग एरियामध्ये. मग आता आपण जाऊया मंदिराकडे. तर गाडी पार्क करून मंदिर हे फार दूर आहे. मग आपल्याला पायी जायचं आहे आता मंदिराकडे. तर आपण गाडीतून उतरलोय आणि आता आपण सगळे जण चाललो आहे मंदिराकडे. तर चला जाऊया आपण मंदिराकडे. तर आता मंदिराकडे आम्ही मस्त चाललो आहे गप्पा मारत, मंदिरचा आजूबाजूचा परिसर बघत, जे की इतकं छान वाटतंय. सगळं मंदिरचं डेकोरेशन हे सेम कलरनी केलेलं आहे आणि वातावरणही खूप छान झालेलं होतं. आभाळी वातावरण, मस्त थंडगार आणि शांत. तर मस्त वाटत होतं. आणि हे जे जे झाड लावलेले आहे ते पण खूप मस्त वाटत आहे. तर आम्ही मस्त व्ह्यू बघत बघत चाललो आहे आता मंदिराकडे. तर मंदिराकडे जाण्यासाठी बराच वेळ लागतो पार्किंग पासून. तर आम्ही चाललोय हळूहळू. इथे आता मंदिरामध्येच दुकानं बनवलेले आहे की जे आपण पेढा वगैरे घेतो, प्रसाद, किंवा त्याच्यानंतर पान, फूल, हार आपण देवांसाठी जे घेतो ते इथे त्याच्या खूप साऱ्या दुकानं होत्या. मग थोडेच पुढे गेले की आम्ही पण एका दुकानातून घेतलेला आहे पान, फूल, पेढा आणि 2 हार सुद्धा. मग आमचा हार वगैरे घेऊन सगळं झालंय. मग आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. तर आता मंदिराकडे चाललो आहे चालत चालत. त्याच्याच पुढे आम्ही सगळं बघतोय की किती छान डेकोरेशन केलंय, किती छान एकदम व्यवस्थित मंदिर आहे, किती सुंदर वाटतंय. आणि आता हे सर्व पुढे जे दिसतंय ती आहे सगळ्यात मेन कमान. तर ह्या कमानीच्या मध्ये गेल्यावर मग त्याच्या पुढे असणार आहे देवाचं मंदिर. तर आता आपण त्या कमानीच्या पुढे जाऊया. तर त्याच्या पहिलं आत जाण्याआधी आपल्याला पहिलं आपले हातपाय धुवून घ्यावं लागतं आणि त्याच्याच बाजूला त्यांनी मोफत आपले चप्पल ठेवण्याचं काउंटर केलेलं आहे. तर इथं खूप जण तिथं आपले चप्पल ठेवू शकता. तर ह्या मंदिरात हे खूप छान केलंय. आणि हे बघा कसं माळा घेऊन डान्स करत आहे. तर आता आपण एंट्री करूया मंदिरामध्ये. तर आता आपण मंदिरामध्ये एंट्री करतोय आणि मध्ये गेले की खूप छान वाटते. मध्ये अजून खूप छान डेकोरेशन आहे आणि मंदिरात गर्दी तर होतीच. असं कोणतंच मंदिर नाही की जिथे गर्दी नसते. तर इथे फार गर्दी होती आणि ते भरपूर देवांचे मंदिर होते. पण सगळ्यात मेन जे आहे ते गुरुदेव दत्त मंदिर आहे. तर गुरुदेव दत्त मंदिरचं आपलं दर्शन झालंय. इथे फोन अलाउड नव्हता म्हणून आपण इथं व्हिडिओ रेकॉर्ड नाही केलेला. त्याच्यानंतर इथे एक सेंटरला खूप मस्त गाई ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हे एक आहे कोणतं तरी यज्ञ हॉल. तर तो पण खूप सुंदर वाटत होता बघायला. त्याच्यानंतर इथे बरेच मंदिर होते. तर आम्ही सगळ्या मंदिरांचे दर्शन केले. मग त्याच्यानंतर इथेच मंदिराच्या मागे पाणी सुद्धा आहे. तर त्या पाणीत बोटिंग वगैरे सगळं चालू असते. पण आम्ही ज्या साईडला गेलो त्या साईडचे गेट बंद होते. तर का बंद होते काय माहिती. तर मग आम्ही वापस पुढे चालत जातोय. तर पुढे आम्हाला कळलं की पलीकडच्या साईडला पण पाणीचं आहे जिथे आपण जाऊ शकतो. मग आम्ही पहिला पूर्ण मंदिर परिसर फिरून घेतोय. मग आता एक थोडंच पुढे गेलं की इथे अजून आहे हनुमान मंदिर. ते मग हनुमान मंदिर आणि शनी मंदिर
तर मग हनुमान मंदिर शनी मंदिराकडे आपण जाऊया, मग तिथं आपण पाय पडून घेऊ, मग आपण अजून मंदिर एक्सप्लोअर करू. तर इथं मी मस्त फिरतीये, बघते की किती छान शांत आणि मस्त हे मंदिर केलेलं आहे आणि खूप लोक इथं आलेली होती. ते इथून आता आम्ही ते जाळ्या लावली आहे, तर त्या जाळीमधून बघतोय की किती पाणी आहे. इथं खूप पाणी आहे आणि ते पाणी बघायला आम्हाला जायचंय. तर आम्ही शोध लावते की हे पाणी बघायला कुठून जायचं. तर मग आमचं चालू आहे विचार, मग आम्हाला कळलं कुठे, मग आम्ही चाललोय तिकडे बघायला. तर तिथंच आम्हाला अजून छोटे छोटे खूप क्यूट कुत्र्यांचे पिल्ले दिसले आणि ते खूपच छोटे होते, असं वाटतं 5-6 दिवसाचेच होते आणि खूप छान ते झोपलेले होते एकमेकांवर. आणि आम्ही आलो आहे जिथे की आपण पाणीकडे जाऊ शकतो त्या प्लेसवर. तर आता जाऊया आपण खाली, जिथे की पाणी बोटिंग सगळं होत असतं. तर आम्ही चाललो आता बोटिंगकडं. तर बघूया आपण बोटिंग करतो की नाही. पण इथं आले की आम्हाला कळलं की बोटिंग तर बंद आहे. तर मग आमचं बोटिंग करायचं कॅन्सल झालं. मग आम्ही इथेच थोडंसं थांबलोय, बघतोय पाणी आणि प्लस त्याच्या मागचे जे झाडं, ते असं लाईव्ह बघायला खूप छान वाटते. त्यानंतर ते बरेच जण मस्त मस्त फोटो काढताय आणि याच्यामध्ये फिश सुद्धा होत्या. तर फिशला काही खायला दिलं तर ते सुद्धा येत होत्या तिथं जवळ. तर ते एक बघायला खूप मस्त वाटत होतं आणि आम्ही इथं मस्त व्ह्यू घेतोय की एकदम मस्त मोकळं, मस्त पाणी, एकदम शांत वातावरण आणि खूप भारी वाटतंय. आणि तर मी सुद्धा मस्त एन्जॉय करतेय, बघतेय पाणी वगैरे. आणि ते खूप हवा चालू होती की मस्त वाटतं, मग हवा चालू आहे, मस्त पाणी आहे, झाडं आहे. तर इथं आता आम्ही मस्त बघतोय पाणी ते. मग आम्ही विचार केलाय की आपण काढूया थोडे सेल्फी, आपले फोटोज. तर मग आम्ही इथं काढतोय म्हणजे सेल्फी फोटो. आणि इथं आम्हाला 2 बोट दिसत आहे, पण ते बोटिंगवाले इथले लोकच नाही आहे. तर आमचा बोटिंग करायचा प्लॅन झालेला आहे कॅन्सल. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट टाइम बोटिंग करू. तर मग आता आपण जाऊया रिटर्न. तर आता आम्ही पाणीकडून रिटर्न जात आहे मंदिराकडे. तर हे माझं व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केलं आहे आणि मी इथं लाजते. मी का लाजते मला नाही माहिती. तर चला आपण जाऊया आता रिटर्न. तर आमचं खूप छान आणि मस्त दर्शन झाले. तर आता आम्ही चाललो आहे रिटर्न. तर रिटर्न आता आम्हाला यायचं आहे घरी. तर वापस घरी येताना जे आम्ही व्ह्यू बघतोय ते खूप छान. आणि इथले हे झाड प्लस हे जे छोटे छोटे झाड आहे जे साईडचे सेंटरला त्यांनी केलेले, त्यांचा शेप किती छान केलेला आहे. म्हणजे सगळ्या झाडांचे शेप एकदम ॲक्युरेट आहे. तर ते पण इतकं छान मेंटेन ठेवलं आहे त्यांनी, झाड स्वच्छता, ते खरंच खूप छान आहे. मग आम्ही नंतर गेलो जेवण करायला. तर तिथंच भोजन कक्ष सुद्धा आहे मंदिरात. मग आम्ही तिथे 4 तिकीट काढलेले आहे. मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिथे जेवण केलंय आणि ते जेवण खरंच खूप छान होतं. मग आम्ही चौघांनी मस्त जेवण केलं. पण तिथे चिमणी सुद्धा आलेली होती जेवण करण्यासाठी, जे की खाली अन्न पडलेले होते ते. तर ती चिमणी इतकं छान तिथं मस्त खाते तिच्या चोचीनी. मग त्याचा पण मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. ती पण आमच्यासोबत तिथे आली होती जेवण करायला. तर आमचं जेवण वगैरे खूप मस्त झालंय. तर आता आम्ही चाललो आहे घरी. घरी जाण्यासाठी आता आम्ही वापस मंदिरातून बाहेर निघलोय. तर आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी पार्किंगकडे. तर पार्किंग तर खूप लांब आहे. तर आम्ही चाललो आहे मस्त हळूहळू चालत. आणि ती तिकडे आमची कार दिसतीये. तर तिथपर्यंत आता आम्हाला जायचं आहे चालत. तर आम्ही चाललो आहे मस्त चालत चालत. आई, बाबा, मी आणि हे आम्ही सगळे चाललो आहे आता कारकडे. आणि आमचं दर्शन कसं झालं काही नाही त्याच्याबद्दल आई आणि बाबा मस्त डिस्कशन करत आहे. आणि त्यांच्यासोबत मी पण डिस्कशन करते की हां आपलं खूप मस्त झाले. तर आता आपण जाऊया रिटर्न घरी. तर आम्ही आता मेन कमानीतून बाहेर निघलो आहे. मग त्याच्यानंतर आता आपण जाऊया घरी. इथं बाहेर पण इतकं छान रोड मेंटेन ठेवलेला आहे. तर खरंच हे मंदिर खूप छान मेंटेन आहे, आम्हाला फार आवडलेलं. आणि आता आम्ही लागलो आहे घरी येण्याच्या मार्गात. भेटूया आता आपण लवकरच माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.